मंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: तुटे वाद संवाद त्याते म्हणावे, विवेके अहंभाव याते जिनावे. अहंता गुणे वाद नाना विकारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. श्रीराम. मंडळी, समर्थांनी गेल्या काही श्लोकांच्या पासून वादविवाद वादसंवाद याबद्दलचं चिंतन सुरू केलेलं आहे. आजच्याही श्लोकामध्ये त्याबद्दलचंच भाष्य समर्थ करतात. आपण एकदा मागं बोलून गेलो की एकच विषय परत 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 का येतो, परत परत त्या विषयाचं चिंतन त्या पुढच्या श्लोकांमधून का येतं, अशी शंका निर्माण होते. त्याचं उत्तर मंडळी, काल एक प्रवचन ऐकत असताना प्रवचनामध्ये असं उत्तर मिळालं. भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायाचा पहिला श्लोक आहे. त्या पहिल्या श्लोकामध्ये भगवंताने अर्जुनाला असं सांगितलं की अर्जुना, भूय एव महाबाहो शृणु मे परमं वच, यत्ते श्रेयमानाय वक्ष्यामि हितकाम्यः. याचा अर्थ भगवान अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, मी तुला पुन्हा हे तत्वज्ञान सांगतो. त्याचं कारण की हे तुझ्या हिताचं आहे, हे तुला श्रेयस्कर आहे आणि तुझ्या त्या अंतःकरणामध्ये दृढ राहावं याकरता मी पुन्हा सांगतो, असं भगवंताने त्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे भगवद्गीतेचे 9 अध्याय सांगून झाल्यानंतर 10व्या अध्यायामध्ये भगवंताचं हे बोलणं आहे. तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी त्या श्लोकावरचं भाष्य करत असताना फार सुंदर उदाहरण दिलेली आहेत की देव अर्जुनाला पुन्हा तीच गोष्ट का सांगतो, सांगितलेलीच गोष्ट परत का सांगतो. तर त्याची बरीच कारणं दिलेली आहेत. त्यातली 1-2 कारणं इथं आपल्याला लागू पडण्यासारखी आहेत. त्यातलं एक कारण असं आहे की ज्ञानोबा असं म्हणतात की अर्जुना, देव म्हणतो अर्जुना की मी तुला परत जी गोष्ट सांगतो त्याचं कारण एक असं आहे की तू माझा परम आवडता आहेस, तू माझा परम सखा आहेस, म्हणून तुला परत ते सांगावं असं वाटतं. म्हणजे तुझ्याशी बोलावं जास्त, त्या निमित्तानं बोलायला मिळावं जास्त, म्हणून मला ते परत सांगावं असं वाटतं. हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग असा की जे मी तुला सांगतो आहे ते तुझ्या हिताचं आहे आणि हिताची गोष्ट ही ज्याचं हित व्हावं आपल्याला असं वाटतं, त्याच्या मनामध्ये ती पूर्णपणे बिंबेपर्यंत ज्याला आपलं हित व्हावं असं वाटतं तो आपल्याला सांगत असतो. खरंच आपलं हित व्हावं असं जगामध्ये कोणाला वाटतंय? आपण जर विचार केला तर आपलं हित व्हावं असं खरंच ज्याला वाटतं ती जगामध्ये एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे संत महात्मे आहेत. कारण आपलं खरं हित कशामध्ये आहे हे जाणण्याचं फक्त सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. तुम्ही म्हणाल हा अन्याय होतो का आमच्या हिताचा विचार करणारे आमची आई आहेत, आमचे वडील आहेत, आमचे सगळे आप्तजन आहेत, हे आमच्या हिताचा विचार करत नाहीत का? तर करतात, नाही असं नाही. परंतु हित त्यांनाच माहिती नसल्यामुळं ते जे विचार करतात ते आपल्या हिताचा असेल असं नाही. कारण जो विचार करतो त्यालाच हित जर माहिती नसेल तर तो हिताचा विचार कसा काय करू शकेल? तुकाराम महाराजांनी याचं उत्तर देताना असं म्हटलेलं आहे की हित नाही ठावे जननी जनका, दाविला लौकिकाचारतीही. महाराज म्हणतात की आपल्या आईला, आपल्या वडिलांना आपलं हित कशामध्ये आहे हे कळत नाही. मुलाचं हित व्हावं हे जरूर त्यांना वाटतं, त्याबद्दल दुमत नाही. परंतु ते कशामध्ये आहे हित हे त्यांना कळत नाही. कारण त्यांचं स्वतःच हित आधी झालेलं असतंय असं म्हणता येत नाही. मग ज्यांचं स्वतःच हित झालं नाही ते लेकरांचं काय करू शकतील? एवढ्या करता खऱ्या हिताची ओळख ज्यांना झालेली आहे, खरं हित कशामध्ये आहे हे ज्यांना कळतं ते म्हणजे संत आहेत. आणि संतांना तुमच्या माझ्या हिताची असणारी तळमळ आहे, खूप तळमळ आहे. त्याकरता जे ते सांगतात ते आपण ऐकतो आणि या कानानं ऐकून त्या कानानं सोडून देतो. त्यांना असं वाटतं परत एकदा सांगावं. परत एकदा सांगतात, परत आपण ऐकतो, परत त्या कानानं सोडून देतो. परंतु ते आपला काही उद्योग सोडत नाहीत. त्याप्रमाणे तुमचं माझं हित जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते प्रयत्न करत राहतात. हा त्याच्या पाठीमागचा भाव आहे.
म्हणून अतिमहत्त्वाच्या ज्या गोष्टी असतात ते पुन्हा पुन्हा सांगण्याची एक असणारी पद्धत आहे. त्या पद्धतीला अनुसरून समर्थाने या श्लोकामध्ये पुन्हा एकदा सांगितलं की तुटे वाद संवाद त्या ते म्हणावे. कशाला म्हणायचं तुटे वाद आणि संवाद, कशाला म्हणायचं? तर समर्थ त्याची व्याख्या करताना असं म्हणतात की विवेके अहम भाव याते जिणावे. विवेक बुद्धीचा वापर करून, विवेकाने विचार करून आपल्या ठिकाणी असणारा अहम भाव, त्या अहम भावाला जो जिंकतो त्याच्याच जीवनामध्ये वाद तुटतो आणि संवाद निर्माण होतो. कारण वादाला कारण असणारी जर कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे अहम भाव आहे. अहम भाव याचा सोपा अर्थ काय, सोपी व्याख्या काय? तर मीपणा. आपण बोली भाषेमध्ये त्याला मीपणा म्हणतो. त्या माणसाला खूप मीपणा आहे हो, म्हणजे तो कोणाचंच काय ऐकत नाही, कोणाचाच विचार घेत नाही, कोणाच्या विचाराचा, कोणाच्या म्हणण्याचा आदर करत नाही. अशा प्रकारची ज्याला वृत्ती असते, त्याच्या ठिकाणी असते, त्याला अहंभाव असणारा मनुष्य किंवा मीपणा ज्याच्या ठिकाणी असं म्हणतो आपण त्याला. तेव्हा वादाला मुख्य कारण आहे तो मीपणा आहे. या वादातून काय निर्माण होतं तर दुसऱ्याचा हित होत नाहीच, पण स्वतःचं देखील अनहित होतं. त्याकरता एक कथा सांगितली जाते. काशीमध्ये संपूर्ण आपल्या धर्माचं मुख्य केंद्र हे काशी आहे. त्या काळात, जुन्या काळात होतं. आणि 2 पंडित त्या ठिकाणी काशीला विद्या शिकून फार विद्वान झालेले होते. परंतु त्या वादविवादामुळं ते ब्रह्मराक्षस पदाला प्राप्त झाले होते. एका झाडावरती ब्रह्मराक्षस होऊन ते बसलेले होते. आणि पुन्हा एकदा गंमत अशी झाली की आणखीन एक त्या ठिकाणी तत्वज्ञ म्हणा, विद्वान व्यक्ती म्हणा, संपूर्ण शास्त्रांचा अभ्यास करून, सगळी शास्त्र मुखोद्गत करून, काशीच्या व्यतिरिक्त सगळे जे काही पंडित होते, विद्वान होते, त्या सगळ्यांना त्या व्यक्तीनं जिंकलेलं होतं. आणि जिंकल्यानंतर आता त्याने विचार असा केला की फक्त आता काशीमध्ये जाऊन तिथल्या पंडितांना जिंकलं की मी सर्वश्रेष्ठ ठरलो भारतामध्ये, अखंड भारतात मीच विद्वान, ही पदवी मला प्राप्त होईल सगळ्यांच्यामध्ये. तेव्हा आता आपण काशीला जावं आणि तिथल्या विद्वानांना वादामध्ये, चर्चेमध्ये जिंकावं, असा विचार करून तो विद्वान व्यक्ती परत निघाला काशी क्षेत्रामध्ये. काशीच्या अलीकडे एक 10 किलोमीटर अंतरावरती, आता उद्या सकाळी काशीमध्ये प्रवेश करायचा, आदल्या दिवशीचा मुक्काम त्याने एक 10 किलोमीटर अंतरावरती एका थोड्याशा रस्त्यावरती एक झाड होतं, त्या झाडाखाली मुक्काम केला. आणि रात्रीच्या वेळेला तो झोपलेला असताना त्याला एकदम झोपेतनं जाग आली. तर झाडावरती 2 जण बोलतात असं काहीतरी त्याला ऐकायला आलं. एक जण इवळत होता, कणत होता, आणि दुसरा जण त्याच्या पाठीत बुक्क्या घालत होता. असा माराचा, इवळण्याचा, बोलण्याचा आवाज त्याच्या कानावर पडला. तिने डोळे उघडून बघितले की झाडावरती कोण बोलतंय, मारतंय कोण कोणाला, काय चाललंय. आणि बघितल्यानंतर त्याच्या लक्षात आलं ते 2 ब्रह्मराक्षस होते. त्यातला एक जो होता तो जाड्या होता, चांगला धष्टपुष्ट पैलवान होता, आणि दुसरा जो होता तो काळे पैलवान होता, किडकिडेत होता एकदम. तो जो जाड्या होता तो बारीक असणाऱ्या पैलवानाच्या पाठीत बुक्या घालत होता, त्याला मारत होता. आणि तो जो आहे तो त्याला विचारत होता, तू मला का मारतोयस, का मला त्रास देतोयस, तू बलवान आहेस म्हणून मला गरीबाला त्रास देतोस काय? थांब म्हणले, तू 1 दिवस फक्त थांब. आता उद्या म्हटले माझ्या जोडीला आणखीन एक जण येणार आहे. तो माझ्या जोडीला आला की मग आम्ही दोघं मिळून तुझी काय ते असणारी हजेरी घेतो, फक्त 1 दिवस थांब. त्या मोठ्या ब्रह्मराक्षसानं त्या किळकिळीत राक्षसाला विचारलं की बाबा असं का म्हणतोयस, उद्या कोण येणार आहे? तो काय म्हणे, झाडाखाली झोपलेला जो युवक आहे ना, तो निघालाय काशीला. तिथल्या विद्वानांना जिंकून तो त्या ठिकाणी त्या विद्वानांचा सर्वश्रेष्ठ होऊन म्हणजे होण्याकरता निघालेला आहे काशीला. पण तिथं गेल्यानंतर त्यालाही तुमच्या माझ्यासारखीच अवस्था येणार आहे, तोही ब्रह्मराक्षस होणार आहे. झाडावरती माझ्या शेजारी आला की मग आम्ही दोघं मिळून तुझी हजेरी घेऊ. हे त्या झोपलेल्या युवकानं ऐकलं. तिथून जो उठला, पळत गावाकडे सुटला. ते नको म्हणे, वाद नको, विवाद नको, श्रेष्ठत्व नको, काही नको, ब्रह्मराक्षस व्हावं लागत असेल तर काय उपयोगाचं आहे.
सांगायचा मुद्दा असा की अहंकारी बुद्धी जी असते, अहमपणाची बुद्धी जी असते, तिच्यामुळं मनुष्य वादामध्ये पडत असतो. मी श्रेष्ठ आहे, माझं खरं, माझं ऐकलं पाहिजे, या भावामुळं त्या वाद निर्माण होतो. समर्थ म्हणतात की तुटे वाद, वाद ज्याच्यामुळं तुटतो आणि संवाद ज्याच्यामुळं घडतो, ते कशाला म्हणायचं, कशामुळं असं घडेल, तर विवेके अहंभाव याते जिणावे. विवेक बुद्धीनं अहंकाराला जिंकलं की मग वाद तुटतो आणि सगळ्यांच्या मध्ये सुखाचा संवादच निर्माण होतो, वादाचा विषयच राहत नाही. तेव्हा हा जो वाद निर्माण करायचं कारण आहे ती अहंता आहे. अहंभाव आणि अहंता एकच, तिलाच अहंता म्हणले, तिलाच अहंभाव म्हणले, तिलाच अहंकार म्हणलेला आहे. शब्द परिभाषिक वेगवेगळे आहेत. तेव्हा अहंता गुणे वाद नाना विकारी, अनेक प्रकारचे विकारामुळे ते वाद निर्माण होतात. त्याचं मूळ कारण आहे ती अहंता, आणि ती अहंता जर त्या ठिकाणी नष्ट झाली तर मग समर्थ म्हणतात मग त्याच्यानंतर जो निर्माण होतो त्याला संवाद म्हणायचा. आणि तो संवाद जो आहे तो सर्वांच्या हिताला कारक असतो. स्वतःचंही हित त्याच्यामध्ये निर्माण होतं आणि समोरच्याचंही हित होतं. अशा प्रकारचा तो संवाद, म्हणून तुटे वाद संवाद तो हितकारी, अशा प्रकारचं समर्थाने या संवादाची असणारी महती आणि वादाचं असणारं नुकसान, या दोन्ही गोष्टी आपल्याला जवळजवळ बऱ्याच श्लोकामधून सांगितलेल्या आहेत. तेव्हा ते प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये बिंबावं, हा त्यांचा असणारा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. तेव्हा असणारं हे या श्लोकाचं आजचं चिंतन आहे. ते चिंतन आपल्याला बरं वाटलं का, आवडलं का, ते जरूर कळवा. आपण व्हिडिओ आमचे ऐकत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक मात्र जरूर करा आणि सर्वांच्या पर्यंत ही माहिती मंडळी जरूर पोहोचवा. तेव्हा भेटूया आपण पुढच्या चिंतनामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.